आज आपण शिकणार आहोत गो ऑन वर्ब 4 स्पेशल रूल इन इंग्लिश. गो ऑन वर्ब 4 म्हणजे गो ऑन सोबत वर्ब 4 चा वापर केला असता त्याचा अर्थ होतो करत जा. करत जा म्हणजे कोणती पण क्रिया असो ती जा, जसे की लिहत जा, खात जा, पेत जा, नाचत जा, कोणते असो ऍक्शन सोबत त्या ऍक्शनला वर्ब 4 करणे म्हणजे करत जा. याचा वापर आपण त्यावेळेस करतो जेव्हा आपण म्हणतो की तुला नाचता येते तर नाचत जा, तुला खाता येते तर खात जा, तुला पिता येते पीत जा, तुला लिहिता येते लिहित जा, तुला अभ्यास करता येते करत जा, तुला अभ्यास करायचा शौक आहे तर करत जा, किंवा तुला शाळेत जावंसं वाटते जात जा. कोणतेही काम करा असं वाटतं म्हणजे कोणतेही काम करायचं वाटते तर करत जा. त्यावेळेस आपण असं म्हणतो त्यावेळेस या रूलचा वापर केला जाते. फॉर एक्झाम्पल गो ऑन रायटिंग, गो ऑन रायटिंग, गो ऑन प्लेइंग, गो ऑन सिंगिंग, असे मी तीन टॉपिक दिलेले. याचा अर्थ असं नाही की तिन्ही वेगळे वेगळे, हे एकच आहे. याचा अर्थ ते सारखंच आहे, फक्त वाक्यात त्याचा उपयोग करायचं कसं, करतात कसं, त्यासाठी मी खाली सेंटेन्स लिहिले आहेत. नाहीतर काय ते तीन काही वेगळे वेगळे नाही आहे. जसं की पहिला गो ऑन रायटिंग लिहित जा, गो ऑन रायटिंग लिहित जा. कसं, इफ यू वॉन्ट टू अट्रॅक्टिव्ह हँड रायटिंग, इफ यू वॉन्ट टू अट्रॅक्टिव्ह हँड रायटिंग गो ऑन रायटिंग. जर तुला असे अट्रॅक्टिव्ह आकर्षित हँड रायटिंग पाहिजे, लिखाण पाहिजे, हस्ताक्षर पाहिजे तर लिहित जा. किंवा आपण असे म्हणू शकतो की यू लव रायटिंग, यू लव रायटिंग गो ऑन रायटिंग. तुला लिहिणं आवडते, खूपच आवडते तर लिहित जा. यू लव रायटिंग गो ऑन रायटिंग. तुला लिहिणं आवडते तर लिहित जा. किंवा तुझे अक्षर चांगले आहे तर माझं लिहित जा. युअर हँड रायटिंग इज अट्रॅक्टिव्ह, सो गो ऑन रायटिंग माय वर्क. माझा जो काम आहे लिहिण्याचा तो लिहित जायचा. तुझे अक्षर खूप चांगले आहेत तर, असं म्हणू शकतो. म्हणून इफ यू वॉन्ट टू अट्रॅक्टिव्ह हँड रायटिंग गो ऑन रायटिंग. जर तुला तुझे अट्रॅक्टिव्ह आकर्षित हँड रायटिंग पाहिजे असेल तर लिहित जा. दुसरा गो ऑन प्लेइंग खेळत जा. इफ यू लाईक टू प्ले गो ऑन प्लेइंग. इफ यू लाईक टू प्ले गो ऑन प्लेइंग. जर तुला खेळणं आवडते तर खेळत जा. म्हणाय करू गेली, तुला खेळणं आवडते तर खेळत जा. यू लाईक टू इफ यू लाईक टू प्लेइंग, इफ यू लाईक टू प्ले गो ऑन प्लेइंग. त्याच्यानंतर गो ऑन सिंगिंग गात जा, गो ऑन सिंगिंग गात जा. शी नोज हाऊ टू सिंगिंग, शी नोज हाऊ टू सिंग. शी नो हाऊ टू सिंग गो ऑन सिंगिंग. तिला माहित आहे कसं गातात किंवा गायले जाते, गात जा. यू नो हाऊ टू सिंग गो ऑन सिंगिंग. तुला माहिती आहे कसं गायलं जाते तर गात जा. या पद्धतीचे सेंटेन्स इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी या स्ट्रक्चरचा वापर करतात, या रूलचा वापर करतात. गो ऑन सोबत वर्ब 4 चा वापर करतात. वर्ब 4 म्हणजे काय, वर्ब 1 प्लस ING म्हणजे वर्ब 4. बरोबर आहे. करत जा या पद्धतीचं बोलण्यासाठी या रूलचा वापर करतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा. आणि नवीन रूल अजून कोणकोणते पाहिजे, डिमांड सांगा तुमची काय आहे, मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार.